नमस्कार सखींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अगदी सोपी, झटपट आणि चविष्ट रेसिपी पनीर भुर्जी। घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी कमी वेळात तयार होते। तर सखींनो, कमी वेळात तयार होणारी ही भन्नाट पनीर भुर्जी पाहूया। मी अर्धा लिटर दूध आणले होते चितळेचे, तुम्ही कोणतेही आणू शकता। दूध थोडे गरम करून घ्यायचे, त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचा म्हणजे दूध फाटू लागते। थोडा वेळ तसेच हलवायचे आणि तसेच ठेवायचे। नंतर त्याला सुती कपड्यामध्ये गाळून घट्ट बांधून ठेवायचे। 5 मिनिटांनंतर त्यातले सगळे पाणी निघून गेल्यावर पनीरचा गोळा तयार होतो। मी आधी चपाती करून घेतल्या होत्या, तर तवा गरमच होता। त्यामध्ये थोडं तेल टाकून कांदा टाकायचा। कांदा थोडा परतल्यावर त्यात मिरची टाकायची। मिरची थोडी भाजायची, नंतर त्यात टोमॅटो टाकायचा। मीठ पण टाकून घ्यायचे, त्यामुळे टोमॅटो मऊ पडतो। मग हळद आणि कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे, मिक्स करायचे आणि पनीरचा गोळा थोडा बारीक करून टाकायचा। कोथिंबीर पण लगेच टाकून घ्यायची आणि ते सर्व एकजीव करायचे। त्यात थोडे पाणी शिंपडायचे म्हणजे मिक्स खूप छान होते। तयार झाली आपली पनीर भुर्जी। तर सखींनो, अशी झटपट, सोपी आणि चविष्ट पनीर भुर्जी तयार झाली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच घरगुती सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त स्वयंपाक करा आणि नवऱ्याला खुश करा। धन्यवाद सखींनो।